रात्रीच्या तर ही बाजरीची भाकरी शिल्लक राहिली आहे, एक भाकरी आहे. आता अशी खाऊ वाटत नाही, मग आता आपण त्याचे तुकडे करणार आहोत. तर हे असे तुकडे करून घ्यायचे आणि असं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे. आता हे पोहे भिजवून घेते. ते काय तुकडे थोडेसे पुरणार नाहीत, मग थोडेसे पोहे आता आपण टाकणार आहे त्याच्यात भिजवून. जरा तुकडे पण आपले बारीक झालेत, पोहे पण भिजवून झालेत. आता कांदा चिरून घेते. बारीक करून कढई तापायला ठेवली. आता त्याच्यात एक पळी तेल घालून घेतलं. आपली मोहरी टाकून घेते, त्याच्यात जिरं, नंतर कांदा, थोडीशी मिरची. चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आपल्याला कांदा भाजून झालाय. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि भाजलेले शेंगदाणे, त्याच्यात थोडंसं हळद, थोडंसं हिंग टाकून घेते. चांगलं परतून घ्यायचं. आता हे भाकरीचे तुकडे टाकून घेते त्याच्यात. आणि तुकडे पुरणार नाहीत म्हणून थोडेसे पोहे भिजवलेत ते पण त्याच्यातच टाकून घेते. मिक्स करून घेते चांगलं. चवीपुरतं मीठ थोडंसं टाकून घेते. आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देते. आता झाकण काढून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. छान झालेत, असे सुटसुटीत मोकळे पण झालेत, मस्त झाले. त्याच्यावर थोडंसं दही तोंडी लावण्यासाठी. तर तयार आहेत आपले भाकरीचे तुकडे, बाजरीच्या भाकरीचे तुकडे.